सगळं काही घडतं, घडवलं जातं, पण एक पुरावा सुद्धा मागे ठेवला जात नाही. आणि पुरावा ठेवला तरी काय हो, कोण यांचं काय करणार आहे? मित्र हो, काँग्रेसच्या सरकारवर महागाईचं आणि भ्रष्टाचाराचे आरोप करीत भारतीय जनता पक्ष आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले. आणि मग लोकांना कळालं काँग्रेसचं सरकार भाजपाच्या पेक्षा लाखो पटीनं बरं होतं. मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान देशाला कधी लाभला नव्हता आणि कदाचित भविष्यातही असे पंतप्रधान मिळणार नाहीत की जे देशाला योग्य दिशेने घेऊन निघालेले होते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारांना काँग्रेसच्या काळात उघडकीला आली आणि त्यानंतर ना खाऊंगा ना खाने दूंगा असं एक मोठं आणि परिणामकारक वचन घेऊन नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष जनतेसमोर आले. देशातल्या जनतेने सुद्धा विश्वास ठेवून भरभरून आपली मतं भाजपच्या पारड्यामध्ये टाकली. आणि मग त्यानंतर महागाईचं काय झालं, भ्रष्टाचाराचं काय झालं, हे गल्ली ते दिल्ली आपण पाहत आहोत ना. सगळीकडे अभूतपूर्व अशी लाचखोरी उसळलेली आहे. बिनधास्त खात आहेत आणि निर्भय वातावरणामध्ये खाऊ सुद्धा दिलं जात आहे. खाओ और खाने दो असंच काही हे झालं. बघा ना, पैसे खाल्ल्याशिवाय अधिकारीची पोट तर भरतच नाहीत हो, पण पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांचे हात सुद्धा किती काळे कुट्ट झालेले असतात हे आपण पाहतो. आता हेच बघा, पक्ष फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी, हे जे काही सगळं सुरू आहे ना राजकारणामध्ये, ते कशाच्या आधारावर आहे? खोकेबाजीच्या राजकारणाला सामान्य माणूसही आता कंटाळलेला आहे. सगळं काही घडतं, घडवलं जातं, पण एक पुरावा सुद्धा मागे ठेवला जात नाही. आणि पुरावा ठेवला तरी काय हो, कोण यांचं काय करणार आहे? आता मात्र स्वतःला स्वच्छ सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारालाच लाचेच्या प्रकरणामध्ये गजाआड जाऊन बसावं लागलं आहे. सिंचन विभागातलं काम मंजूर करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकच्या एका जिल्ह्यातले आमदार ते चंदू लामाणी, त्यांना 5 लाखाची लाच घेताना लोकायुक्तांनी रंगेहात पकडलं. लोकायुक्त पोलिसांनी मोठ्या शेतापीनं सापळा रचला आणि या भाजपच्या आमदाराला बेड्या ठोकल्या, अटक केली. कंत्राट मिळवून देण्यासाठी या लामाणी यांनी 11 लाख रुपयाची लाच मागितली होती, पण 5 लाखावर हा सौदा फायनल झाला. 5 लाख रुपये देताना त्यांना रंगेहात पकडलं गेलं. त्यांचे स्वीय सहाय्यक मंजुनाथ वाल्मिकी आणि गुरु नाईक त्यांना सुद्धा अटक केली गेली आहे. या प्रकरणी भाजपच्या या आमदारासह तिघांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बघा, निवडणूक प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना खाऊंगा ना खाने दूंगा ही घोषणा आवर्जून देत असतात. भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही आपल्या पक्षाची भूमिका आहे असं सांगत असतात. आणि त्यांचेच आमदार लाच घेताना रंगे हात पकडले जातात. लाचखोरीच्या आरोपात तुरुंगामध्ये जाऊन बसावं लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाला भाजपचे आमदार हरताळ असतात. आता यावर भाजप काय बोलणार? ते काही बोलू, त्यांच्यापेक्षा सुद्धा मित्रांनो तुम्ही काय म्हणाल हे खूप महत्वाचं आहे. हे जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.